किती परफेक्ट डिश बनवली ना. 1 मिनिट जरा हे बघा. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे मयुरीज किचनमध्ये. इतके दिवसाचं मी काही बनवून खाल्लेलं नाही असं बिलकुल नाही आहे, पण व्हिडिओ शूट करून पोस्ट करणे इतका टाईम मला भेटलाच नाही. आपण आलू घेतलेत, मॅश करून घेतले आणि तुमच्या चवीनुसार त्यामध्ये तिखट, मीठ आणि हळद घातले. बाकी एक्स्ट्रा त्यामध्ये टाकायचं तुम्हाला काहीही काम पडणार नाही. नंतर त्याचे छोटे छोटे असे बॉल बनवून घेतले आणि तोपर्यंत तेल तापायला ठेवलं. त्यामध्ये मी थोडंसं बेसन टाकले, कारण ते बॉल जसे तेलामध्ये जाणार ना ते 100% फुटणार आहेत. नंतर मी चेक केलं तेल तापले का, तर तेल तापलं होतं आणि बॉल त्यामध्ये टाकले आणि असं छान प्रकारे हलवूनसुद्धा मी ते बघितले छान प्रकारे. आणि नंतर मला ज्या गोष्टीची भीती होती ना तीच गोष्ट झाली. ते बॉल पूर्णपणे फुटलेले होते. त्यामुळे मी थोडंसं बेसन घेतलं आणि पूर्णपणे ते बॉल कोट केला आणि बघा किती छान प्रकारे, किती छान असा क्रंच आला याला. आणि असं एका प्लेटमध्ये मस्त काढून घेतलं. हे इथे ताक आहे, त्यामध्ये मी थोडंसं काळं मीठ घातलं आहे आणि खरंच एवढं छान लागत होतं ना हे खायला. तुम्ही सुद्धा